यावेळेस आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. स्वर्गीय पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये तुला आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो. तू आमच्या हृदयाची भेट घेणारा देव आहे. आमचं हृदय आम्ही तयार करतो. लॉर्ड, तू आज आमच्या संग पुन्हा बोल आणि येशूच्या नावात तू आम्हाला आशीर्वादित कर. तुझी इच्छा या भूमीवर पूर्ण करण्यासाठी प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना आम्ही मागतो. आमेन. सैनिकों जागो, देश को जगाना है, जागो रे. इंडिया में हर जगह यीशु नाम के लिए जागो रे. सैनिकों जागो, देश को जगाना है, जागो रे. इंडिया में हर जगह यीशु नाम के लिए जागो रे. जागो रे, जागो रे. देश को जगाना है, जागो रे. जागो रे, जागो रे कलीसिया. देश को जगाना है, जागो रे. आमेन. म्हणा, मी एक सैनिक आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताचा एक योद्धा आहे. आणि माझ्या खांद्यावर, सगळेजण म्हणा, माझ्या खांद्यावर भारत देशाची जबाबदारी आहे. आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि दुसरे पेत्राचं पुस्तक आपण काढूया. दुसरे पेत्राचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. आणि आजच्या विषयामध्ये देवाचा स्वभाव, परमेश्वराचा स्वभाव, ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामध्ये दिसावा, जेणेकरून आमचं पाचारण, आमचं निवडणं या जगातल्या लोकांसमोर एक उदाहरणाचं कारण बनेल. यस. आणि वचन क्रमांक 8 कडे आपण जाऊया. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील. तर देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की कारण हे गुण किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यामध्ये असून, म्हणा, माझ्यामध्ये दिवसांदिवस प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव वाढत आहे. आमेन. आणि ते वाढते असले तर देवाचा स्वभाव ओळख होत आहे. तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हाला करतील. एक जोरदार टाळी वाजा प्रभूच्या वचनासाठी. देवाचं वचन आज आम्ही ऐकत असताना देवाचा आत्मा जो आज आमच्यामध्ये आहे तो आज आमच्या हृदयाची भेट घेत आहे. आणि आज तुम्ही आणि मी विश्वासणारे, कारण देवानं तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे त्याचा मुलगा म्हटलेला आहे, त्याचं लेकरू तुम्हाला आणि मला म्हटलं आहे. आणि मग देवाची इच्छा काय आहे, प्रभूची इच्छा काय आहे की आपल्या पित्याचा स्वभाव
किंवा वडिलांचा स्वभाव जो आहे आपल्या लेकरांमध्ये तो दिसावा, तो लेकरांमध्ये दिसला पाहिजे. म्हणा सज्जन आमेन. सद्गुण म्हणजे चांगले गुण जर कोणामध्ये असतील तर तो स्वतः परमेश्वर आहे. म्हणा आमेन. आणि त्या चांगल्या गुणांमध्ये तुम्हाला आणि मला अजून पुढं पाऊल ठेवून या पृथ्वी तलावरती जगणं महत्वाचं आहे. आम्ही प्रभूकडे येत आहोत, लक्ष द्या. आम्ही ख्रिस्ताकडे येत आहोत, आम्ही देवाकडे येत आहोत आणि त्याच्या पाठीमागची इच्छा आहे की देवाचा स्वभाव या पृथ्वी तलावर जीवन जगत असताना माझ्यामध्ये रोज आणि रोज वाढत 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 चालला पाहिजे. आमेन. आणि जर तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा त्याच्या सेवा कार्यामध्ये, त्याची भक्ती करण्यामध्ये, त्याची उपासना करण्यामध्ये जर आम्ही एक विश्वासाचं पाऊल पुढं जर टाकत असेल तर आमचा आध्यात्मिक जीवनामध्ये फायदा होणार आहे. म्हणा आमेन. पण वाढायला तुम्ही आणि मी आज तयार पाहिजे की मला देवामध्ये वाढायचं आहे, मला देवाची सेवा कार्य करायची आहे, मला प्रभूची सुवार्ता गाजवायची आहे, मला गाणे गायचे आहेत, मला वर्शिप लीडर व्हायचं आहे, मला वाजवण्यात वाढायचं आहे, मला प्रार्थना करण्यामध्ये वाढायचं आहे, मला पवित्र शास्त्राचं मार्मिक गोष्टी ओळखून किंवा त्याचा अभ्यास खोलवरती करून मला तो लोकांना शिकवता आला पाहिजे किंवा लोकांना समजून मला सांगता आला पाहिजे. यासाठी मी ख्रिस्तामध्ये वाढलं पाहिजे. परंतु आज तुम्ही आम्ही पाहतो या शेवटच्या दिवसांमध्ये मंडळींना प्रभूच्या सेवेमध्ये वाढण्याची इच्छा नाहीये. थोडके लोक आहेत, मोजके लोक आहेत की त्यांना इच्छा आहे की प्रभूच्या सेवा कार्यामध्ये मी स्वतःला वाहून दिला आहे. आमेन. मी स्वतःला समर्पित केलेला आहे. आणि ज्या व्यक्तीने स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पित केलेला आहे तो व्यक्ती प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपलं जीवन वाढवण्यासाठी, आपल्याला ज्ञान मिळण्यासाठी, आपल्याला सामर्थ्य मिळण्यासाठी, आपल्याला गुणांनी पूर्ण होण्यासाठी, आपल्यामध्ये प्रभूचा स्वभाव येण्यासाठी, आपल्यामध्ये प्रभूची शक्ती वाढण्यासाठी, प्रभूचे कृपादान आपल्यामधून काम करण्यासाठी तो व्यक्ती, ती बहीण सदैव प्रभूच्या पायाजवळ हजर राहत असते. पण या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही पाहतो ज्या लोकांना वाढण्याची प्रभूमध्ये इच्छा आहे तेच लोक प्रभूच्या चरणाजवळ तुम्हाला आणि मला बसलेले दिसताना दिसतील. चर्चला येतात तर काय फायदा? काय तो विद्यार्थी तुमच्या आणि माझ्या नजरेत शाळेमध्ये चांगल्या मार्काने, चांगल्या गुणाने सगळ्या विषयामध्ये पास होऊ शकतो का? कधीच नाही. येशू प्रभू की. म्हणून विद्यार्थ्यांना किंवा देवाच्या लोकांना किंवा देवाच्या मुलांना सांगावा लागणार नाही की तुम्ही प्रभूच्या पायाजवळ या, तुम्ही प्रभूच्या पायाजवळ बसा. सांगावा लागणार नाही. तुम्हाला वाढण्याची इच्छा पाहिजे, त्याची भूक लागली पाहिजे, त्याची तहान तुम्हाला लागली पाहिजे. आणि ज्याला भूक आणि तहान आहे तो व्यक्ती पवित्र आत्म्याकडून नेहमी मागत राहतो, पवित्र आत्म्यासंग तो नेहमी बोलत राहतो. पण असं काही गोष्ट आहे की जे लोक प्रभू मध्ये वाढायला, सेवा कार्यामध्ये पुढे येत असतात, काही लोक असे असतात जे पुढे चाललेले आहेत त्यांना पाठीमागे वळतात. बरोबर आहे की नाही?
त्यांना पाठीमागे खेचतात. त्यांचा स्वभाव आहे की तो प्रार्थनेला जातो आणि त्याला प्रभूच्या राज्यामध्ये मला वाढून द्यायचं नाही, म्हणून तोही चर्चला जात नाही. तर जाणाऱ्या व्यक्तीसाठी तो त्या ठिकाणी आडवा उभा राहतो. शब्दाच्या द्वारे त्याला थांबवणार, बोलण्याच्या द्वारे त्याला थांबवणार, कुठेतरी काम काहीतरी लागल तर त्याला घेऊन जाणार, भक्तीच्या वेळेस घेऊन जाणार. असे कितीतरी लोक आहेत की आज एखादा विश्वासणारा भक्तीमध्ये वाढत असेल, सेवा कार्यामध्ये वाढत असेल, तर त्या व्यक्तीसाठी एक अडथळण्याचं कारण असे काही लोक बनत आहेत. आणि हे लोक नेहमी चर्चला कधीच येत नसतात, नेहमी भक्तीला कधीच येत नसतात. आणि मग ते लोक काय करत असतात, या विश्वासणाऱ्याला एक अडथळा म्हणून उभे राहतात. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की आपल्यामध्ये वाढ झाली पाहिजे. जवळपास 14 वर्षापासून आपण या ठिकाणी भक्ती करण्यासाठी येत आहे. त्याच्या अगोदर काही असतील, त्याच्यानंतर काही आले असतील, पण आपल्या समोर एक उदाहरण घ्या की मी ख्रिस्ती राज्यामध्ये आल्यानंतर, मी देवामध्ये आल्यानंतर माझी वाढ किती झालेली आहे. मी किती प्रभूच्या सेवेमध्ये पुढं 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 निघालो आहे. पवित्र शास्त्र मी किती वेळेस आचरण आणलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. स्तुतीचे गीत माझे किती पाठांतर झालेले आहे. प्रभूच्या आज्ञाचं पालन मी किती करत आहे. आजपर्यंत मी किती वेळ चर्चला आलेलो आहे, देवाच्या उपस्थितीत बसलेलो आहे, आणि किती वेळ माझ्या जीवनात खाडा झालेला आहे, मी चर्चला येऊ शकलो नाही. किती वेळ मी प्रभू भोजन घेतलेलं आहे आणि किती वेळ माझं प्रभू भोजन बुडालेलं आहे. किती वेळ मी दशांश देवाच्या राज्यात माझ्या कष्टातून कमाईतून दिलेला आहे आणि किती वेळ माझा दशांश मी थांबवून ठेवलेला आहे. किती वेळेस मी भेट अर्पण देवाच्या राज्यामध्ये पेरलेला आहे, पण कितीतरी वेळेस अर्पण मी ठेवलेलं आहे, ते दिलेलंच नाही. तर देवाच्या लोकांनो, आपण परीक्षण करायला पाहिजे की माझ्या जीवनात मी ज्या दिवशी ख्रिस्ताला स्वीकारलं आहे, प्रभूची सेवा कार्य करण्याचं मी निवडलं आहे, माझी किती वाढ झालेली आहे. आमेन. हे फार महत्वाचं आहे. वाढ झाली तरच आमचा या ठिकाणी येऊन फायदा आहे. एक विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये सुरुवातीला त्याला काहीच येत नसतं, परंतु तो शाळेमध्ये जाऊ लागतो त्यावेळेस आई आणि वडील त्याच्याकडे नेहमी बारकाईने लक्ष देत असतात की तो शाळेमध्ये जाऊन काय शिकतोय, त्याला काय येतंय, किती दिवसापासून शाळेत जात आहे, तो काय अभ्यास करत आहे, काय त्याची प्रगती होत आहे का त्या शाळेमध्ये जाऊन. हे सगळ्या गोष्टीने त्या लेकराकडे आईबाप बारकाईने पाहत आहे. आणि जर त्याची त्या ठिकाणी जर प्रगती होत आहे अभ्यासामध्ये, तर ते त्या लेकराला त्या शाळेमध्ये शिकवलेलं त्याला समजत असं गृहीत धरलं जातं. मास्तर चांगला आहे, मॅडम चांगले आहे, आणि माझं लेकरू त्या ठिकाणी जाऊन काहीतरी चांगल्या प्रकारे शिकत आहे, पहिल्यापेक्षा त्या लेकराला चांगला त्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन फायदा झालेला आहे. एबीसीडी येते, 1 2 येतात, 100 पर्यंत येतात, है ना. अजून काय 12 खडी तो शिकू लागलेला आहे, पाठीवरती लिहू लागलेला आहे, वही पेन्सिल वरती तो लिहू लागलेला आहे. तर बापाला आणि आईला आनंद होतो. पण तोच विद्यार्थी जर त्या शाळेमध्ये जाऊन त्याला जर काहीच येत नाही वर्षभरात, तर एक तर त्या ठिकाणी शिकवलं जात नाही व्यवस्थित, नाही तर दुसरी गोष्ट तो मुलगा त्या शाळेमध्ये जाऊन लक्ष देत नाही. बरोबर आहे ना, लक्ष देत नाही. परिणाम बाप आणि आई त्या लेकराला शाळेतून बाहेर काढणार.
आणि दुसऱ्या शाळेमध्ये घालणार. मग आत्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि मी हे समजून घेणं गरजेचं आहे की ही ख्रिस्ताची शाळा आहे आणि या शाळेचा जो प्राध्यापक आहे हा पवित्र आत्मा आहे. म्हणा आमेन. आणि पवित्र आत्मा जर मुख्याध्यापक आहे तर मुख्याध्यापकाची जी नजर आहे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक लेकरांवरती आहे. म्हणा सज्जन आमेन. आणि पवित्र आत्मा एक शिक्षक म्हणून या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देत आहे. तो लहान असू द्या, तो मोठा असू द्या, तो छोटा असू द्या, तो वृद्ध असू द्या, तो तरुण असू द्या, प्रत्येक व्यक्तीला तो शिकवत आहे. आणि पवित्र आत्मा जर या ठिकाणी आलेल्या लोकांना शिकवत आहे तर लहान्या मुलांनी चेक करायचं की मी ख्रिस्तामध्ये देवळामध्ये आल्यानंतर माझी प्रभूमध्ये किती वाढ झाली. पहिलं मी काही येत नव्हतं मला, परंतु मी आज देवामध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये वाढ झाली. तरुणांनी परीक्षण केलं पाहिजे, वृद्ध आई वडिलांनी देखील परीक्षण केलं पाहिजे की आम्ही आज ख्रिस्ताच्या शाळेमध्ये येऊन बसत आहे, आमच्यामध्ये किती वाढ झालेली आहे. आणि ज्याची वाढ झालेली नाही तर या ठिकाणी पवित्र आत्म्याची काही चुकी नाही. कारण पवित्र आत्मा हा जगातल्या शाळेसारखा नाहीये. तो सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण देत असतो. त्याच्यात लहान नाही, मोठा नाही, छोटा नाही, पक्षपात नाही. जगातल्या शाळेमध्ये तुम्ही आणि ही गोष्ट बघा की जे चांगले चांगले विद्यार्थी आहे, मार्क मिळवणारे, त्या विद्यार्थ्यांना बाजूला घेतलं जातं आणि त्यांना वेगळ्या प्रकारे शिक्षण दिलं जातं. आणि एका वर्गात बाकीचे 40-50 विद्यार्थी असतात, त्यांना घेतलं जात नाही बाजूला. पृथ्वी तलावरती भेदभाव केला जाऊ शकतो, परंतु देवाच्या वचनात लिहिलं आहे या शाळेमध्ये, या चर्चमध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये जेवढे लोक किंवा जेवढे विद्यार्थी लेकरे या ठिकाणी येऊन बसतात, लहान मोठे थोर, त्या सगळ्यांचा प्राध्यापक हा पवित्र आत्मा आहे. म्हणा श्रीजन आमेन. आणि हा पवित्र आत्मा भेदभाव न करता सगळ्या जणांना सारखं शिकवत असतो. फक्त फरक हा आहे की पवित्र आत्मा जे चतुर आहे त्यांना काहीतरी वेगळं त्याच्यातून शिकवतो, छोटे आहेत त्यांना काहीतरी शिकवतो, वृद्ध आहे त्यांना काहीतरी शिकवतो. प्रत्येकासाठी देवाचं वचन एकच आहे, पण पवित्र आत्मा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना भोजन खाऊ घालतो, कारण त्यांची भूक पाहू. म्हणा सगळेजण आमेन. भूक पाहून पवित्र आत्मा त्यांना खाऊ घालतो. आणि म्हणून आज तुम्ही आज मी शिकत आहोत की मी देव राज्यामध्ये आल्यानंतर ख्रिस्ताचा स्वभाव, देवाचा स्वभाव माझ्यामध्ये वाढत आहे का. म्हणा आमेन. आणि ख्रिस्ताचा पहिला स्वभाव आहे प्रेम. काय आहे म्हणा सज्जन, काय आहे प्रेम. आणि जे विद्यार्थी आध्यात्मिक रीतीने वाढत नसेल, चर्च मध्ये येतात बरीच वर्ष झाली आहे ना, पण प्रार्थनेत वाढले नाही. का नाही वाढले? परीक्षण करा. गीतामध्ये नाही वाढले, परीक्षण करा. पवित्र शास्त्र वाचण्यामध्ये नाही वाढले, परीक्षण करा. वाजवण्यामध्ये नाही वाढले, परीक्षण करा. प्रभूची उपस्थितीमध्ये टाळ्या वाजवण्यामध्ये नाही वाढले, आनंदामध्ये नाही वाढले, परीक्षण करा. वर्शिप करण्यामध्ये तुम्ही वाढले नाहीत, परीक्षण करा का नाही वाढले. देवाची सेवा कार्य दऱ्या टाकण्यामध्ये तुम्ही पुढे आले नाही, याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन वाढले नाहीत, का नाही वाढले याचं परीक्षण करा तुम्ही. आणि किंवा कुठला कार्यक्रम वगैरे असेल, मोठा मोठा कार्यक्रम, त्यावेळेस तुम्ही आणि ती सेवा त्या ठिकाणी करत आहोत का नाही करत याचंही परीक्षण करा तुम्ही. मग एवढ्या वर्ष आम्ही जर देवाच्या उपस्थितीमध्ये येत असत, पण आमचा काही फायदाच झाला नाही. का नाही झाला फायदा?
हा प्रश्न आहे। येशू प्रभू की। तर जे विद्यार्थी येतात पण त्यांच्यामध्ये जर वाढ होत नाही, आत्मिक जीवनात, आध्यात्मिक जीवनात जर त्यांच्यामध्ये वाढ झाली नाही, तर पवित्र शास्त्रानुसार आध्यात्मिक जीवनामध्ये ते प्रार्थनेला येऊन, मंदिरात येऊन देखील, वचन ऐकून देखील मृत आहेत, मेलेले आहेत। काय आहेत? मेलेला माणूस, मेलेली स्त्री, मेलेली बहीण, मेलेला भाऊ। शारीरिक जीवनात नाही बरं का, आत्मिक जीवनात। मग आत्मिक जीवनात मृत झालेला आहात, मेलेले तुम्ही आणि मी आहात, तर काय फायदा मग भक्तीला येऊन? उपयोग काय झाला? लोक तर म्हणतील प्रार्थनेला जात होता, लोक तर म्हणतील चर्चला जात होता, लोक अनेक गोष्टी तुमच्याविषयी, माझ्याविषयी बोलतील, पण चर्च मध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये देवाचा जर स्वभावच येत नाही, तर काय फायदा? आज चेक करा, तुम्ही देवामध्ये आलेत, सजीव आहात का मृत आहात? आणि मेलेला व्यक्ती काहीच त्याच्यामध्ये बदल दिसतो का तुम्हाला आणि मला? आत्मिक जीवनामध्ये जो मेलेला आहे त्याच्यामध्ये काडीचाही बदल दिसणार नाही। मग आज परीक्षण करा आध्यात्मिक जीवनात, मी मृत झालेलो आहे म्हणून माझ्या जीवनात आज बदल नाही। एक तर माझं जीवन मी प्रभूला समर्पित केलं नाही, मी तर देवाच्या लोकांमध्ये स्तुती आराधनेमध्ये मग्न होत नाही, देवाला माझं जीवन वाहून दिलं नाही, मी कोणाकडे पाहून भक्तीसाठी, आराधनेसाठी, चर्चसाठी येत आहे? काहीतरी कारण असेल, मी येतोय म्हणून येतोय, मला टाइमपास करायचा आहे माझ्या जीवनाचा, तिकडे वेळ जात नाही, तिकडे वेळ जात नाही, तिकडे वेळ जात नाही, म्हणून मी चर्चला येत